नमस्कार मित्रांनो, चिन्मय घाणेकर ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे पप्पांच्या मामाकडे, म्हणजे पप्पांचं जिथं मामाचं घर आहे ना तिथे आलेलो आहे. म्हणजे माझ्या पण मामाचंच घर आहे झालं. हे बघा केवढं मोठं घर आहे आणि इथं डंकाचं मशीन आहे. हे बघा हे पप्पांच्या मामाचं घर आहे हे. आणि हे आपली सिलेंडरनं आलो आहे. हे बघा दरवाजा बघा, बंद करा पप्पा जरा. दरवाजा बघा कसला बनवलेला आहे बघा दरवाजा. तर या 20-30 हजारांचा 40-50 हजारांचा बनवलेला असेल. हे बघा क्लिअर बघा कसं बनवलेलं आहे डिझाईन. हे बघा वाघाच्या तोंडात हे लिहिलेलं आहे आणि वरती डबल आहे, म्हणजे वरती आणि हाय. तिथे आपण जाऊया आता आपण घरात एंटर करूया. हा बघा पहिला हा दरवाजा होता. हे बघा इथं आता शेताजवळ आलोय आपण. हे बघा इकडे शेत आहे सगळं. हे पण पप्पांच्या मामाच्या मुलांचं आहे सगळं, आता म्हणजे पप्पांच्या मामांचंच आहे. बघा हे सगळं शेत आहे. मक्का पण लावलेला आहे, ऊस पण लावलेला आहे. आता आपण डंकात जाऊया. स्वतःचा डंका आहे त्यांचा. आपण डंकात जाऊया. आता हे आपल्या मामी बसले. तुम्ही डंक बघितलाच असाल. आणि आता हे बघा पहिल्या जमान्यातल्या होंडा यामाच्या बाईक आहे तिथं. हे बघा RX100. हे बघा यामाचे आहे. आत्ता मिळते पण पहिल्यातली आहे बघा. मॉडिफाय बघा काय केलेलं आहे. पहिला टायर असा होता यामाचा आणि ह्याला डिस्क ब्रेक लावून घेतलेला असं वाटतंय मला माहित नाही, मी यामा बघितली नाही. आणि हे बघा बॉस हेडलाईट बघा, इंडिकेटर बघा, पुढे यामा आलेलं आहे. आणि हे बघा महादेव. गाडी बघा यामाहा. सस्पेन्शन बघा, टायर बघा पाठीवरचा केवढा जाड आहे. आणि सायलेन्सर बघा. यामाची गाडी आहे, पहिल्यातली जुनी आहे, मामाची गाडी आहे. आणि बघा आपली आहे स्प्लेंडर नवीन. आणि आपण आता शेतात जाऊया. हे बघा गुरं पण आहेत आपल्या इथे. आता आपण शेतात जाऊया थोड्या वेळातच. आणि हा आता आपण जाणार आहे मंदिरात किंवा शेतात, ते पप्पा सांगतील त्याला. मित्रांनो आता आपण आलेलो आहे शेतात. हे बघा इकडे शेत आहे आणि इथे मामा इकडं हे मशीनमध्ये हे वैरण घालतात खायला. गाय आहेत, म्हशी आहेत, रेडकू बघा हे खायला घालतात. आता आपण शेतात जायचं आहे. आता शेतात आलोय गोठ्यात आपण. हे बघा गोठा असा आहे. हे बघा मशीनसाठी फॅन लावलेला आहे. तो बघा मशीनला फॅन लावलेला आहे गरम होतं म्हणून. काढायचं मशीन आहे बघा. इकडे शेत आहे, मक्का ऊस लावलेला आहे बघा. मध्येच मक्का लावलाय.
माझ्या हातावर मुंग्या चढल्या. हे बघा मधीच उडी घालतो. हे बघा हा मधीच मक्का लावलाय आणि सगळीकडे ऊस लावलाय. म्हणजे ते मक्याची पण शेती होती जराशी आणि ऊसाची पण. हे बघा मक्का लावलाय, ऊस लावलाय. ते बघा कलमी आंबा आहे तो वाला, तो आणि हे कैरीच आहे वाटतं. कैरी आहे ना, हे कैरी आहे. हे बघा कैरीच आहे. केवढे मोठे मोठे झालेत बघा. वैरण आहे म्हणजे खाण्यासाठी म्हशींसाठी. हे आहे काय म्हणायचं आपण, हत्ती गवत आहे बघा. केवढं केवढं मोठं झालं. यात एक माणूस लपू पण शकतो. 3-4 माणसं लपण्या एवढी झाली आहे वैरण. आणि बघा इकडे शेत आहे आपलं. ते बघा केवढं लांबलं सगळं, भरपूर शेती करतात. आणि हे हत्ती गवत आहे. चला तर पुढे. हे बघा चर्चा झाली. हे बघा मक्का बघा कसला झालाय. हा बघा हे आपला मक्का आहे आणि हा दुसऱ्यांचा आहे वाटतं. आपलाच आहे वाटतं. बघा मक्का बघा. आणि आता आपण इथून जातो आणि शेतात आलो आणि बूट घालून आलो. काय म्हणायचं, मी चप्पल नाही आलेली सगळी बघा चपलीवरच आहे. पण मी बुटावर आलो. काय म्हणायचं ना. आता खाली जाऊया म्हणजे चर्चा खूप चालू आहे. इथनं आता खाली उतरायचं. उडी झालंय. 1 2 3 गो. लागली पाती लागतात म्हणून डोळे जपून ठेवावे लागतात. नंतर आग होते, नाही तर अरे लागली पाहता. चला पुढे जाऊया. हे बघा इथं पाण्याचं आहे. हे बघा विहीर इकडे जातोय आता आपण. विहीर आहे तिथे. हे बघा इथं विहीर आहे. हे बघा हिर बघा. हे बघा हे घाण आहे पाणी, पण जास्त होतं पाणी. आता आटलंय, शेवाळी आहे. मित्रांनो आता आपण आलेलो आहे मामांच्या इथे आहे का. हे बघा इथे पप्पा आणि बसले, चर्चा चालू आहे. आणि हे बघा इथं स्लॅबचं घर आहे. आणि आता आपण जाणार आहे घरी. आता ब्लॉग इथेच एंड करूया. जर ब्लॉग आवडला असेल पप्पांच्या मामाकडचं घर तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय. आणि हां पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका.